मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ॲनालिसिस ऑफ प्रोटीन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा हे जे स्ट्रक्चर ऑफ ॲनालिसिस आहे त्यामध्ये आधी पहिली जी स्टेप असते ती एक्सप्रेशन असते. ती आपण ऑलरेडी जे एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये एक्सरे क्रिस्टलोग्राफी, NMR स्पेक्ट्रोस्कोपी आणि कायरो इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपी ह्या 3 मेन टेक्निक्सचा यूज करून त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चर ॲनालिसिस हे प्रोटीनचं आपण करू शकतो. तर एक्सरे क्रिस्टलोग्राफीमध्ये क्रिस्टलचा वापर केला जातो, जेणेकरून जे काही 3D स्ट्रक्चर असेल ते डिटर्मिनेशनसाठी इझी होतं. आणि तसंच याच्यामध्ये जे क्रिस्टलचा वापर करतो आहे आपण त्याच्यावरती एक्सरे बंबार्ड केला जातो, जेणेकरून त्याचं जे काही 3D स्ट्रक्चर असेल ते डिटर्मिनेशन व्हायला मदत होते. न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये याच्यामध्ये 3D स्ट्रक्चर आणि डायनॅमिक्स त्याचे आपल्याला स्टडी करता येतात. म्हणजे ही जी स्पेक्ट्रोस्कोपी आहे ह्याच्यात मॅग्नेटिक रेझोनन्सचा वापर केला जातो, जेणेकरून जे काही प्रोटीनचं जे 3D स्ट्रक्चर असेल किंवा त्याचे डायनॅमिक्स असतील ते ॲक्युरेटली त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी वापरला जातात. त्याच्यानंतर क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, त्याच्यामध्ये आपण जे मायक्रोस्कोपीचा यूज करतो म्हणजे याच्यामध्ये एक स्पेसिफिक जो काही इलेक्ट्रॉन असते ते त्याच्यात त्या म्हणजे लाईट्स वगैरे आहे त्याच्यामध्ये यूज केले जातात, जेणेकरून ते प्रोटीनचं जे 3D स्ट्रक्चर आहे ते डिटर्मिनेशनसाठी किंवा त्याचं स्ट्रक्चरलचं पूर्ण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते ॲनालिसिस करण्यासाठी मदत होते. तर सिक्वेन्स ॲनालिसिस जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यात 3 मेन टेक्निक असतात: एडमेंट डिग्रेडेशन, मास स्पेक्ट्रोमेट्री आणि प्रोटीन सिक्वेन्सिंग. म्हणजे एखादा प्रोटीन जर त्याचं फोल्डिंग झालं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड प्रेझेंट असतात, अमायनो ॲसिड वेगवेगळे जीन सिक्वेन्स प्रेझेंट असतात, तर मग ते डिटर्मिनेशनसाठी ह्या 3 मेन टेक्निक वापरल्या जातात. तर मग ॲडमंड डिग्रेडेशनमध्ये जे काही अमायनो ॲसिडचं जे सिक्वेन्स असतो, म्हणजे प्रोटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड असतात हे आपल्याला माहिती आहे की अमायनो ॲसिडचा एक सिक्वेन्स पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. तर त्याच्या डिटर्मिनेशनसाठी जे काही ॲडमंड डिग्रेडेशन ही टेक्निक केली जाते. तर मास स्पेक्ट्रोमेट्रीने मास पर चार्ज रेशो अशा जे त्याच्या प्रिन्सिपलने जे काही मॅक्स स्पेक्ट्रोमेट्री ही जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपण त्याचा मास किती आहे, ॲक्युरेट मास किती ते डिटेक्ट करू शकतो. तसंच त्याचं सिक्वेन्सिंगचं जी त्याच्यामध्ये कोणकोणते अमायनो ॲसिड आहे, कोणकोणत्या सिक्वेन्स आहेत, किती प्रकारचे त्यात सिक्वेन्सचा जे टर्मिनल रिपीट्स वगैरे किती आहेत, किती जे सिक्वेन्स आहेत ते किती रिपीट झाले ते पूर्ण डिटेल याच्यात आपण स्टडी करू शकतो. प्रोटीन सिक्वेन्सिंगमध्ये जे काय अमायनो ॲसिड सिक्वेन्सिंग जी असते किंवा अमायनो ॲसिड सिक्वेन्स असतो ते डिटर्मिनेशन करण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे काय केलं जातं, प्रोटीनचं जे काय आहे ते सिक्वेन्स केलं जातं. म्हणजे त्याचे वेगवेगळ्या पार्टमध्ये त्याचा कट वगैरे केला जातं आणि त्याच्यामधून पूर्णपणे त्याचा डिटेल स्टडी हा केला जातो. ते झालं त्याचं सिक्वेन्स ॲनालिसिस. म्हणजे एका प्रोटीनला तयार करण्यासाठी 10 ते 12 अमायनो ॲसिडची चेन लागते. ती चेन एकत्र आल्यानंतर ती फोल्डिंग होते प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरमध्ये. आणि ज्यावेळेस ॲक्युरेटली 3D स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर हे प्रोड्यूस होतं, त्याच्यानंतर मग आपण त्याचे ॲनालिसिस वगैरे करू शकतो. तर मग त्याचं आपण प्रोटीन सिक्वेन्सिंगद्वारे त्याचे जे काही अमायनो ॲसिड सिक्वेन्स आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो. तर फंक्शन ॲनालिसिस जर आपण पाहिलं तर जे प्रोटीन आहे ते आपण प्रोडक्शन केलं आहे किंवा एखादं प्रोटीन आपण सापडलं आहे तर किंवा ते एखादं प्रोटीन असेल त्याचं फंक्शनल ॲसे म्हणजे किंवा फंक्शनल ॲनालिसिस आपण कसं करतो, म्हणजे त्याचं कुठे कुठे यूज होते, म्हणजे कोणत्या एन्झाइम ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी त्याचा यूज होऊ शकतो, किंवा जे काही त्याचं एक्सप्रेशन हे वेस्टर्न ब्लॉटिंगमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. म्हणजे वेस्टर्न ब्लॉटिंग हे आपल्याला माहिती आहे की फक्त आणि फक्त प्रोटीनचं जे काही सेपरेशन असेल किंवा त्याचे साईजनुसार सेपरेशन असेल, चार्जनुसार सेपरेशन असेल ते करण्यासाठी वापरलं जातं. तर इम्युनोप्रेसिपिटेशन ही जी टेक्निक आहे याच्यामध्ये एखादं प्रोटीन दुसऱ्या प्रोटीनसोबत इंटरॅक्ट होतं आहे एखाद्या फंक्शनल प्रोग्रॅम रन करण्यासाठी. तर मग त्या इंटरॅक्शनमध्ये कोणत्या प्रमाणाच्या जे काही बाइंडिंग होते, कोणत्या प्रकारचं जे काही एन्झाईम आहे ते त्यांना ॲज अ बाइंडिंग एजंट म्हणून यूज केला जातो आहे, ते सगळं स्टडी याच्यामध्ये केला जातो. सरफेस प्लाझ्मा रेझोनन्स याच्यामध्ये जे स्पेसिफिक जे काही लिगँड असतात,
जे की प्रोटीनला बाइंड होतात किंवा त्यांचे जे काही त्याचं फंक्शनिंग वगैरे आहे किंवा हे जे लिगॅंड वगैरे असेल, काही डिसीज वगैरे असतील किंवा काही जे अँटीजन वगैरे असेल त्याला किल करण्यासाठी वापरले जातात. मग हे दोघांचं जर कॉम्बिनेशन किंवा याचं कॉम्प्लेक्स जे काही इंटरॅक्शन होते त्याचा पूर्णपणे स्टडी करण्यासाठी आणि जे नंतर हे जे काही कॉम्प्लेक्स आहे ते कुठे यूज होईल त्याचा फंक्शन ॲनालिसिसमध्ये पूर्णपणे स्टडी त्याचा केला जातो. एक्सप्रेशन ॲनालिसिसमध्ये म्हणजे त्याचं एक्सप्रेशन कसं होतं आहे, म्हणजे त्याचं प्रोटीनचं MRNमधून त्याचं डायरेक्टली जे काही प्रोटीनमध्ये त्याचं ट्रान्सलेशन प्रोसेसने कसं एक्सप्रेशन होतं आहे ते डिटेक्ट करण्यासाठी आपण या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निकी किंवा त्याचं ॲनालिसिस आपण करू शकतो. त्यात HDSP आलं, जे की जे काही प्रोटीन असेल त्याच्या साईजच्या बेसिसवरती सेपरेट करतं. त्याच्यानंतर 2D जेल इलेक्ट्रोफोरेसिस, जे की प्रोटीनचं जे काही साईज असेल किंवा चार असेल त्याच्या बेसिसवरती सेपरेशन वगैरे केलं जातं. एक चेंबर असतं त्याच्यामध्ये आपण जे काही आगार पावडर असते, जेल वगैरे तयार केलं जातं. जेल त्याच्यात पोअर केलं जातं, ते सॉलिडिफाय होऊ दिलं जातं. सॉलिडिफाय झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोमद्वारे त्याच्यात वेल तयार केले जातात आणि त्या वेलमध्ये जे काही प्रोटीनचं कॉम्प्लेक्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मिक्सचर वगैरे असतील प्रोटीनचे ते टाकले जातात किंवा एखादं सिंगल जे काही प्रोटीन असेल त्याचं साईजने आपल्याला त्याचं सेपरेशन करायचं असेल तर ते आपण त्यात टाकू शकतो. ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्याचं फ्लोरेसन डाय टाकतो. फ्लोरेसन डाय टाकल्यानंतर ते सेपरेशन आणि जे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जे काही आहे त्याचं सेपरेशन हे चालू होतं आणि त्याचा आपण इलेक्ट्रिक फ्लो देऊन त्याचं सेपरेशन हे होत राहतं. 1.5 तासात किंवा 2 तासात जसं टाईम असेल त्याच्यानुसार त्याचं सेपरेशन हे होतं. तर मग हे जे 2D जेल इलेक्ट्रोप्रोसेस टेक्निक आहे त्याच्यामध्ये त्याच्या साईज आणि चार्जच्या बेसिसवरती त्याचं सेपरेशन हे झालेलं पाहायला मिळतं. त्यानंतर PCR टेक्निक ज्याच्यामध्ये जे काही पॉलिमराइज चेन रिॲक्शन आहे त्यामध्ये आपण हे आपल्याला माहिती आहे की सेंट्रल डॉग्मामध्ये जे काही दुसरी स्टेप आहे ट्रान्सलेशनची, त्याच्यामध्ये जो काही mRNA आहे तो पुढे जाऊन कन्वर्ट होतो आहे प्रोटीनमध्ये. तर जे काही mRNAचं एक्सप्रेशन कसं होतं आहे ते मेजरिंग करण्यासाठी आपण रिअल टाईम PCR जे काही ही टेक्निक त्याच्याद्वारे करू शकतो. तसंच प्रोटीन मायक्रो आर म्हणजे प्रोटीनचं स्पेसिफिक एक्सप्रेशन किंवा एखाद्या दुसऱ्या प्रोटीनसोबत त्याचं एक्सप्रेशन किंवा त्याचं इंटरॅक्शन कसं होते ते आपण याच्यामध्ये मेजर हे करू शकतो एक्सप्रेशन ॲनालिसिसमध्ये. त्याच्यानंतर इंटरॅक्शन ॲनालिसिस म्हणजे कोणत्या एखाद्या दुसऱ्या प्रोटीनसोबत त्याचं कसं इंटरॅक्शन होतं आहे, कोणत्या प्रोसेसने त्याचं म्हणजे ते इंटरॅक्शन होतं आहे, कसं इंटरॅक्शन ते पूर्ण डिटेल याच्यामध्ये स्टडी केला जातो. त्याच्यामध्ये कोइम्युनोप्रेसिपिटेशन आहे ज्याच्यामध्ये की प्रोटीन इंटरॅक्शन आपण स्टडी करतो आहे. त्याच्यानंतर प्रोटीन इंटरॅक्शन एसेमध्ये जे काही मेजरिंग जे काही प्रोटीन असतात, स्पेसिफिक प्रोटीन काही स्पेसिफिक प्रोटीनलाच बाइंड करतात किंवा त्याच्या बाइंडिंग साईट असेल तिथं जाऊन ते बाइंड करतात. तर मग ह्या स्पेसिफिक बायोलेअर इन्फ्रोमेट्री किंवा हे जे काही प्रोटीन इंटरॅक्शन असेल किंवा इम्युनोप्रेसिपिटेशन असेल हे मेनली जे काही प्रोटीनचं दुसऱ्या प्रोटीनसोबत इंटरॅक्शन होते ते ॲनालिसिस करण्यासाठी या टेक्निक यूज केला जातं. म्हणजे जर आपण एखादा प्रोटीन घेतला, आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की हा स्पेसिफिक प्रोटीन कोणत्या दुसऱ्या प्रोटीनला बाइंड करतो आहे, मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, तो आपला जो नोन प्रोटीन आहे तो वेगवेगळे जे काही मिक्सचर ऑफ प्रोटीनमध्ये आपण त्याला ॲड करणार. ॲड केल्यानंतर तो एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनला बाइंड होणार आणि मग ते आपण ॲनालिसिस हे इम्युनोप्रेसिपिटेशन या ज्या टेक्निकद्वारे आपण ॲनालिसिस करू शकतो आणि डिटेक्ट करू शकतो किंवा त्याचा स्टडी करू शकतो की हा एक स्पेसिफिक प्रोटीन स्पेसिफिक प्रोटीन एक्झाम्पल देतो मी ए स्पेसिफिक प्रोटीन जे काही प्रोटीन आहे त्यालाच बाइंड होतो आहे. मग ते स्टडी वेगवेगळ्या टेक्निकमध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे वेगवेगळे जे काही त्याचे फंक्शन वगैरे असेल चेंज वगैरे करण्यासाठी किंवा एखादा दुसरा अजून प्रोडक्शन करण्यासाठी. जर एखादा स्पेसिफिक प्रोटीन दुसऱ्या एखाद्या स्पेसिफिक प्रोटीनलाच बाइंड होतो आहे तर मग त्याच्यामागं कारण काय आहे, त्याचं इंटरॅक्शन कसं झालं ते पूर्णपणे स्टडी याचा किंवा ॲनालिसिस हा पुढे केला जातो. त्याच्यानंतर मॉडिफिकेशन ॲनालिसिसमध्ये ज्या वेळेस एक प्रॉपर प्रोटीन प्रोड्यूस होतं तर मग त्याचा पोस्ट ट्रान्सलेशनल मॉडिफिकेशन हे चालू होतं. तर हे जे ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की जे काही त्याचं पुढे जाऊन जे काही त्याची ॲबिलिटी आहे तो कशी त्याची ॲबिलिटी ही इन्क्रीज करतो आहे किंवा तो ॲज अ फंक्शनिंग म्हणून कसा यूज होतो आहे पुढे जाऊन ते आपण याच्यामध्ये स्टडी करतो. किंवा पोस्ट ट्रान्झॅक्शनल याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस होत असतात प्रोटीनमध्ये, तर ते सुद्धा या टेक्निकद्वारे आपण डिटेक्ट करू शकतो. मध्ये पोस्ट ट्रान्झॅक्शनल मॉडिफिकेशन किंवा मास स्पेक्ट्रोमेट्री किंवा वेस्टर्न ब्लॉटद्वारे हे मॉडिफिकेशन कसं होतं ते आपण किंवा ते मॉडिफिकेशन कसं झालं आहे
ते आपण याच्यामध्ये डिटेक्ट करू शकतो. तसंच वेगवेगळे जे काही बायो इन्फॉर्मॅटिक टूल्स आहे त्याचा वापर करून आपण याचा स्टडी वगैरे हा करू शकतो. त्याच्यामध्ये युनिप्रोट आहे, PDB आहे, ब्लास्ट आहे, त्याच्यानंतर ClustalW, हे जे काही वेगवेगळे जे काही टूल्स आहे याच्यामध्ये ऑलरेडी प्रोटीनचा डाटाबेस हा स्टोअर केलेला असतो. आणि हा जो काही स्टोअर केलेला जर डाटा असेल, एखादा जर प्रोटीन आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल किंवा एखादा प्रोटीन आपल्याला अननोन असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत नसेल, तर आपण काय करायचं, हे जे काही वेगवेगळे जे काही बायो इन्फॉर्मॅटिक टूल आहे त्याच्यावरती जो काही त्याचा अननोनचा जो काही सिक्वेन्स असेल तो त्यात ॲड करायचा. ॲड केल्यानंतर मग हे जे काही बायो इन्फॉर्मॅटिक टूल्स वगैरे आहे त्याच्याद्वारे आपल्याला समजतं की हा जो प्रोटीन आहे तो ऑलरेडी नोन आहे किंवा त्याचा जीन सिक्वेन्सिंग आहे दुसऱ्या जे काही प्रोटीनसोबत मॅच होतो आहे किंवा त्याची ॲबिलिटी काय, कारण की या डाटाबेसमध्ये सगळे त्याचं पूर्णपणे स्टडी हा स्टोअर असतो. त्याच्यामध्ये त्याचं फंक्शनिंग वगैरे काय आहे, त्याच्या जीन सिक्वेन्समध्ये कोणकोणते अॅमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत, हे सगळा डाटा आपल्याला एका क्लिकने किंवा एखाद्या त्याच्यामध्ये काही थोडं 5-1 मिनटाचा अंतराने आपल्याला ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळून जाते. कारण की ॲज अ सॉफ्टवेअर म्हणून असतं ते, की आपण आपल्याला जर एखादा प्रोटीन सापडलं आहे किंवा एखादा प्रोटीन आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याच्यावरती आपण त्याचे जीन सिक्वेन्स अपलोड करायचा. अपलोड केल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला त्याची सगळी इन्फॉर्मेशन त्या प्रोटीनची, त्याचा कुठे यूज होऊ शकतो, त्याचा सेल्युलर प्रोसेसमध्ये कसा यूज होतो, ते सगळं आपण इन डिटेल स्टडी हा किंवा त्याचा अभ्यास आपण हा करू शकतो किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहितीही मिळू शकते. त्याच्यानंतर जर आपण सॉफ्टवेअर जर पाहिले त्याच्यामध्ये प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शनमध्ये PyRO1, रोबिटा, ClustalW, मसल, त्याच्यानंतर जे काही प्रोटीनचं डॉकिंग होतं आहे, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक प्रोटीन या दुसऱ्या स्पेसिफिक प्रोटीनच्या जे काही बाइंडिंग साईट असेल तिथं डॉक होतो आहे, तर मग त्याचा स्टडी हा पूर्णपणे हे जे काही GDock किंवा HDock हे जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्याद्वारे केला जातो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोटीनचं जे ॲनालिसिस वगैरे आहे त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक पाहिल्या, म्हणजे कोणकोणत्या याच्याने प्रोटीनचं आपण ॲनालिसिसही करू शकतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.